अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदोद्धार, हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी जाहली श्रींजवळी. दर्शन इच्छा उत्कट चित्ती, खडी साकर घेवोनी हाती. गर्दी माझी प्रवेश करीती, स्वामी सन्निध पातले. अजान बाहू सुहास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहून. बाळप्पाने धावून दृढ चरण धरी येले. येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंद न माये पोटी स्तोत्र ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांसी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करोनी तयार, म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणूनी तयांसी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात. राजाज्ञे वांचुनी तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरूनी परतले सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातः काळी उठून षष्टकर्माते आचरून. घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्याचे करावे पूजन नित्य. माध्यान्ही येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे. मागोनिया मधुकरी मग यावे. जी मिळे भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवे करी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी. आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवे करी, बाई मुख्य त्यान माझारी. सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पय. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडूनी टाकिले भांडण. एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास. व्याधी जडली रात्रंदिवस, चैन नसे क्षण भरी. भोग भोगिला काही दिन, कागदाची पुडी बेंबीतून. पडली ती पाहता उकलून, विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण. विष दिले कानोल्यातून, पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी, व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करुनी. मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुनी एके दिवशी बाई विणवी समर्थांसी. आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिले आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण, विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित, न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयांतून उचलोनी पाहता वाचून. न करावेची पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने.
श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी, दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी, समर्थ ना देती आज्ञेसी, तरी टाकूनी चिठ्ठ्यासी आज्ञा घ्यावी आपण. तयाचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी, 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचले सत्वरी, येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तया प्रती करतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोद 12 गूढ. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. शुभम भवतु.